मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हिंसा झाली होती, पण या सभेत पोलिसांनीच आंदोलकांना विटा मारून फेकल्या, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. इतकंच नाही तर पोलिसांनीच एकमेकांना मारहाण केली, असंही जरांगे पाटील म्हणालेत. एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मनोज जरांगे पाटील यांनी हे गौप्यस्फोट केलेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणीही मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. नेमके प्रश्न काय होते आणि त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी काय उत्तरं दिलीत, याचाच सविस्तर आढावा घेऊयात. प्रश्न: आम्ही फक्त ऐकतच आहोत, काय काय घडलं ते तुम्ही तिथे होते तर नक्की तिथं काय झालं? कारण एक वाक्य असं पण भुजबळ बोललेत की 70 पोलीस काय पाय घसरून पडले नाही तिथे. 70 पोलीस जखमी झाले, महिला पोलीसही जखमी झाल्यात. पण हे जे काही तुम्ही पाहत होते, तुम्ही सांगतायत की लाठीचार्ज सुरू केला, हेल्मेट घेऊनच आले होते, पण मग ते जखमी झाले तेव्हा काय घडलं ते आम्हाला सांगा ना नक्की. उत्तर: नाही, तिथं सगळंच शांततेचं वातावरण होतं. त्यांना मारायला इतके कलाकार होते ताई, ती त्यांच्यातच कोपरे हाणत होते एकमेकांना. प्रश्न: एकमेकांना मारत होते? उत्तर: हो. आणि ते जवळ आले ना की माणसांच्या अंगावर जायचे. म्हणजे नाही का, आपल्याला राग येण्यासारखं माणसांच्या अंगावर जायचे, मागे सरळ किंवा काठीने लोटायचं, किंवा एखाद्याला कसं ना काठीने टोचलं की कसं त्याला राग येतो, असे काहीतरी प्रकार करायचे. लोक हात जोडतानाचे व्हिडिओ आहेत. तुम्ही शांत राहा, लोकांमध्ये घुसू नका. तुम्ही इतके मोठे आलात, कारण जवळपास 700-800 पोलीस असतील. तुम्ही इतके मोठे आलात, तुमचा डाव आमच्या लक्षात आलाय. तुम्ही हाणतायत, इथं महिला आहेत. हात जोडत होते काही लोक. तेवढ्यात त्यांनी ढकलाढकली एकाएकी सुरू केली. पोरं पडापडी खाली सुरू झाली की जे सुरू झालं त्यांनी त्यांच्याही डोक्यात काही हाणलं एकमेकांच्या. तुम्ही काढा ना, आमचं म्हणणं काय, आमचीच बाजू नाही मी सांगत. तुम्ही होऊन जाऊ दे ती न्यायालयीन चौकशी. तुम्ही होऊ द्या की दूध का दूध पाणी का पाणी. मध्ये कांदे बी खायला मिळतात ना म्हणत, जाऊ द्या कांदे खायला त्यांना बी. प्रश्न: आपण बोलताना आताच सांगितलं असं की पोलिसांनीच पोलिसांना लाठ्या मारल्या. त्या तिथेच मारल्यात की नंतर मारल्या आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्या? तुम्हाला तुमच्यासमोर काय घडलं, नेमकं तुम्हाला यातून काय म्हणायचं आहे? उत्तर: सुरुवातीचा प्रकार असा होता की ढकलाढकली सुरू होती. त्यात ते SRPF आणि पोलीस सगळेच घुसले. त्यामुळे ते प्रचंड लोटालोटीनेच काही लोक खाली पडले. आधीच पडलेले उठले तोपर्यंत इतका धूर झाला. पहिले आम्हाला लोटालोटी दिसली त्यांची, त्यानंतर इतका प्रचंड धूर झाला की कोणीच कुणाला दिसत नव्हतं आणि एकाएकी त्यांनी मारायला सुरू केलं. तिथपर्यंत दिसलं. जे आले ते आले, तेव्हा लोटतच आले. इथे गर्दी होती ना लोकांची, इकडच्या बाजूने घुसली आणि तिकडच्या बाजूने लोटत गेले. मी इकडच्या बाजूला होतो. इकडचा आलेला पोलीस इकडे यायला पाहिजे होता माझ्याकडे, तिकडे आडवा नाही ना जायला पाहिजे. ते तिकडे घुसायला पाहिजे होते मंदिराकडे. आणि तिकडचे लोक पूर्ण लोटले असे बाजूला. काही लोक असे खाली पडले आणि असे प्रकार झाले. काठीने हात वर केलेले दिसले. काही पोलिसांनी एका हाताने काठी हाणलेली नाही, दोन्ही हातांनी हाणले त्यांनी पोरांना. त्यामुळे तिथं धूर एवढा झाला की त्या धुरात काहीच दिसलं नाही. प्रश्न: पण तुम्हाला दिसलं नाही तर याच्याबद्दल खात्री आहे की आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची किंवा काही झालंच नाही? उत्तर: सगळेच हात जोडत होते. आम्ही वाटल्यास व्हिडिओ तुम्हाला पुन्हा देतो. लोक हात जोडत होते, तुम्ही हाणू नका. लोटायला लागले ना, ते स्पीडने आलेले होते. कारण ते ठरवून आल्यामुळे माणूस त्या ताकदीने लोटत असतो. आणि नुसतं घाबरावं म्हटलं किंवा नुसतं बोलून बघा म्हटलं तर ती स्टाईल तेव्हाच लक्षात येते. प्रश्न: लोकांचे दगडफेकीचे व्हिडिओ आहेत ना. दुसरे असं म्हटलं जातं की जखमी झालेल्या आंदोलकांपेक्षा जखमी झालेल्या पोलिसांचीच संख्या जास्त आहे. उत्तर: आमच्याच भिंतीतल्या 3-4 हजार विटा काढून पोलिसांनी मारलंय लोकांना, मरणाचं हाणलंय लोकांना. पोलीस कुठे विटांनी हाणत असतात का? कितीतरी व्हिडिओ आहेत. मी कुठे समर्थन केलंय का? कधी समर्थन केलं हे नाही ना. जे चूक आहे ते तुम्ही शोधा, परंतु ज्यांनी हे घडवून आणले त्यांना तुम्ही सोडू नका. किमान दुसऱ्या गावात, राज्यात असं होणार नाही की पोलिसांकडून इतक्या निष्पाप लोकांवरती, महिलांवरती मार बसेल. त्यांना जाऊ द्या जेलात सगळ्यांना. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का? अंतरवाली सराटीत 70 पोलीस जखमी झालेत. हे पोलीस पाय घसरून पडले नाहीत.
असं विधान भुजबळांनी केलं होतं. त्यावर जरांगे पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिलंय. पोलिसांनीच पोलिसांना मारहाण केली असाही खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. ज्यावेळी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू होतं तेव्हा घटनास्थळी 700 ते 800 पोलीस उपस्थित होते. याच पोलिसांकडे उपस्थित आंदोलक विनवणी करत होते, त्यांच्यासमोर हात जोडत होते, पण पोलिसांनीच ढकलाढकली केली. या ढकलाढकलीत अनेक लोक जखमी झालेत आणि यात धूळ उडाली. या धुळीमुळे काहीच दिसत नव्हतं असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. पोलिसांनी आमच्याच भिंतीतल्या 3 ते 4 हजार विटा काढल्यात आणि मारल्यात असा गंभीर आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. झालेल्या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही, पण या सगळ्या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. गेले काही दिवस भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील असा एक वाद उभा राहिलाय. या मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत झालेल्या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणंच औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.